आता सर्वांसाठी एक धडकी भरवणारी बातमी समोर आलेली आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशात पावसाचा जोर वाढला। पुढील 5 दिवस देशातील अनेक भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला। IMDने दिलेल्या इशाऱ्यानुसार उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, राजस्थान, मेघालय या राज्यांसह महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। दरम्यान शनिवारी IMDकडून महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यात दडी मारून बसलेल्या पावसाचा गेल्या काही दिवसांपासून जोर वाढलेला आहे। शनिवारी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून IMDकडून हाय अलर्ट देण्यात आला। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलेले आहे। पुढील 24 तासांमध्ये कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। रायगडमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्याने जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर रत्नागिरी, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला असून पालघरला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। बातमी आपण संपूर्ण पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुढील 24 तास हे धोक्याचे असणार आहेत, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, कारण महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। कोकणात पुढील 24 तासांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान शनिवारी पश्चिम महाराष्ट्रात देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। तर दुसरीकडे मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। 18 आणि 19 ऑगस्ट रोजी विदर्भात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय। दरम्यान काल छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस चांगलाच कोसळला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अमरावतीतील चांदूर बाजार तालुक्यात पावसानं हाहाकार माजवल्याचं पाहायला मिळालं। सलग पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले। चांदूर बाजार ते सोनेरी मार्गावरील पुलावर पाणी साचलेलं आहे। वाहन चालक जीव धोक्यात घालून वाहनं काढतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। सोनेरी गावचा संपर्क पूर्णपणे तुटलेला असून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। माधणा गावातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू आणि धान्यांचं मोठं नुकसान झालंय। जीव वाचवण्यासाठी गावातील नागरिकांना उंच घरावरील स्लॅबवरती आसरा घ्यावा लागलाय। शेतकऱ्यांचंही प्रचंड नुकसान झालेलं असून कपाशी, सोयाबीन आणि तूर पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत। या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रशासनाकडून तातडीनं मदत व बचाव कार्य सुरू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत। या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय। उत्तर सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुलाखाली पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय। आपण दृश्यामध्ये पाहू शकता, रानमसले खुणेश्वर पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे। हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे। मात्र काही नागरिक आपला जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट काढत प्रवास करतायत। हे दृश्य खरोखरच चिंताजनक आहे। प्रशासनानं यावर तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे, कारण यामुळे कोणताही मोठा अपघात होऊ शकतो। स्थानिकांनी अशा धोकादायक परिस्थितीत प्रवास करणं टाळावं असं आवाहन करण्यात येत आहे। स्थानिक प्रशासनानं या पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिगेड्स लावून वाहतूक थांबवणं गरजेचं आहे, जेणेकरून नागरिकांचा जीव धोक्यात येणार नाही। सोलापूर जिल्ह्यात आणखी काही दिवस पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय, त्यामुळे नागरिकांनी विशेषतः नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे।